नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता प्रतिवर्षी रायगड जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणाऱ्या गौरीशंकर मिठाईवाले परेल मुंबई यांच्याकडून यावर्षी देखील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आले। स्वर्गीय गौरीशंकर चित्तरमल अगरवाल व स्वर्गीय सावित्रीबाई गौरीशंकर अगरवाल यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नाने व परळ सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या मार्फत दक्षिण रायगड जिल्ह्यातील 24 शाळांमध्ये 3500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय। शुक्रवारी तळा शहरातील गोपीनाथ महादेव वेदक आणि तळे मराठी शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, उद्योजक विजय नागरथ, गोमवेदक विद्या मंदिरचे चेअरमन महेंद्र शेठ कसबजे, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, शिक्षक विठ्ठल रेणुकर यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक विठ्ठल सरजे यांनी केलंय। त्यांचं आणि माझं नातं वेगळं आहे। हे बरंच काय मागतात, ते स्वतःसाठी मागत नाहीत। मी विचार काय करतोय, महेंद्र भाऊ स्वतःसाठी मागत नाही। कोणी आजारी आला का पेशंट, महेंद्र भाऊ मला फोन करतात, महेंद्र भाऊ कृष्णा या जरा शाळेकडे बघ, कृष्णा हे बघ। मी काय विचार करतो, आज मला वेळ नाही, तो माणूस स्वतःसाठी कधी बायका पोरांसाठी नाही मागत, समाजासाठी मागतोय। तर त्याला भीक मागणं नाही म्हणत, प्रचंड सेवा करतो। तसं तुम्ही पण शाळेसाठी जर कधी आलात तर या, इकडे शाळेला भेट द्या, चहा प्यायला या, आम्हाला बरं वाटतं। त्यानिमित्ताने शाळेत फेरी होते, ही पण शाळा आहे हेरिटेज, हिला पण एक ऐतिहासिक वारसा आहे शाळेला, वेदकला, तर तो आपण जपला पाहिजे। शाळेचं मॅनेजमेंट चांगलं असेल तर समोरच्याला द्यायला बरं वाटतं, आणि फुकट मिळते म्हणून अजिबात कधी घ्यायचं नाही, कारण ती संपत्ती कोणीतरी घामातून कष्टातून दिलेली आहे। तर ह्या सायकली आली, त्याचा उपयोग पुरेपूर झाला पाहिजे। आता आपला घ्यायचा, फोटो काढायचे, आय झेड 3 महिन्यात होऊन जायची, असं नाही व्हायला पाहिजे। ते मात्र तुम्ही लक्ष ठेवा, तुमची खरंच भूमिका खूप महत्त्वाची आहे। बाकी जे काय असेल वादाचा तो अंतर्भाग पाहिजे, पण तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्याच खुर्चीवर मी पण बसलो आहे, पण मी मुंबईत आहे, मी आरोग्यामध्ये काम करतो, ती खुर्ची आहे, तुम्ही एज्युकेशनमध्ये काम करतात, ती खुर्ची आहे, मी काम करते, त्यामुळे दोघांचा रोल एकच आहे। मला किती काटेरी खुर्च्या आहेत त्या मला माहिती आहे, ते ह्यांना माहिती आहे मी काय करतो आहे ते, कळलं का? त्याच्यामुळे काय नाराज व्हायचं नाही, काम करत राहायचं। आणि मुलांना एकच संदेश आहे, त्यांनी वह्या दिल्या, त्या दरवर्षी वह्या देतात, वह्याच्या पाठीमागे एक संदेश आहे, तो संदेश प्रत्येकाने वाचा, आठवड्यातून वाचा, आणि शाळेच्या परिसरात कुठेही स्वच्छता अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्या। कागदाचे तुकडे, चॉकलेट कुठे आवारात टाकायचे नाही। नळ एखादा उघडा असेल तर लगेच जाऊन बंद करा, एखाद्याच्या संडासामध्ये शी असेल तर पाणी टाका आपण, कारण शाळा स्वच्छ असेल तर हे सगळं क्रेडिट तुमचं आहे। शाळा अस्वच्छता असेल तर तुम्हाला दुर्गंधीमध्ये जावं लागेल, तर ती स्वच्छता मुलांनी लक्ष द्या। बाकी तुम्हाला देणारा समाजवर्ग तयार आहे, चांगले अध्यक्ष तुम्हाला भेटलेत, काही शिक्षक पण चांगले आहेत, आणि शाळा तुमच्यावर आता हे उपकार, तुम्ही मोठे व्हाल, मोठे झाल्यानंतर तुम्ही नोकरी करा, आणि तुम्ही ज्या परिसरामध्ये राहाल तिथे शाळांना असे दानधर्म करा। ती तुमच्यावर आता जो कर्ज आहे, तो कर्ज तुम्ही जेव्हा नोकरी कराल तेव्हा ते कर्ज तुम्ही तुमच्या परिसरात फेडा, वेगवेगळ्या रूपात, त्याला दानधर्म म्हणतात, ते तुम्ही करा, एवढी विनंती आहे। त्याच्यामुळे खरं तर ही संधी आपल्याला मिळाली, त्यात माझा रोल 0 आहे, माझं काही यात काम नाही आहे, मी एक मीडिया टाईपमधला भाग आहे, करता हे लोक आहेत, उद्या एका भरत शाळेचं भूमिपूजन यांच्या असते, असे हे देशात बरेच लोक आहेत देवाच्या रूपात, ह्यांना उदंड आयुष्य सुदृढ मिळो। आज पंजाबचा माणूस कुठे येतोय, दानधर्म करतोय, काय गरज आहे? अशी देवारूपात माणसं आहेत, आणि द्यायला बरेच लोक आहेत, घेणारे कमी आहेत। का तर घेणाऱ्यांचं, त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं
ह्याच्यावर सगळं देणारा अवलंबून करतो. त्यामुळे तुम्ही जर आलं केलं तर महेंद्रभाऊ नक्कीच सहकार्य करणार. महेंद्रभाऊ मला संधी दिली त्यामुळे तुमचा आभारी आहे. तुमचे अतिशय गोड समारंभाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे विजय नागराज साहेब आणि ज्यांच्या प्रयत्नाने आज आपल्या इथे ज्या वह्या वाटप कार्यक्रम आहे ते आदरणीय रायगड भूषण थोर समाजसेवक कृष्णाजी महाडिक, शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे सर, रेणुकर सर, सरजे सर, आंबेगावे सर, पत्रकार श्रीकांत नांदगावकर आणि सर्व विद्यार्थी अतिशय तळमळ असलेले कृष्ण महाडिक. द्वापार युगामध्ये तुम्हाला कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट माहिती असेल, माहिती आहे ना. कृष्णाकडे सुदामा एकदाच गेला होता, पण या कलियुगामध्ये हा कृष्ण आणि मी सुदामा दरवर्षी त्यांच्याकडे जातो. हे कलियुगाचा महिमा. दरवर्षी काय नाही काहीतरी कृष्णाकडनं सुदामा भेट घेऊन येतोय. अतिशय तळमळीने तळाशाळेवरती या प्रेम असलेले कृष्णाजी महाडिक यांनी आत्तापर्यंत गोमवेदक विद्या मंदिराला 22 लाख रुपयांची मदत केलेली आहे. आज आपली डिजिटल रूम जी आहे, ज्यामध्ये टॅब आहेत, ज्यामध्ये प्रोजेक्टर आहे, ते जवळजवळ 16-17 लाखाचं जे आपल्याला तुम्हाला शिकायला मिळतंय ते केवळ ह्या महाडिक साहेबांचीच कृपा आहे. आज जे टॉयलेट बाथरूमचं चांगल्या प्रकारे झालेलं आहे ते पण जवळजवळ 14-15 लाखावर त्यांनी ती वास्तू बांधलेली आहे. त्याची सुद्धा कृपा कृष्ण महाडिक साहेबांचीच आहे. अजून सुद्धा ते मला म्हणतात, सुद्धा मला दरवर्षी त्रास देतो, तर यावर्षी आपण सुद्धा त्रास त्यांना देऊया. ही शाळा जी आहे ती अशीच तर पुढे गेली. ही आता आपण बसलोय मध्येच एका मुकुटावर बसलोय, तर दोन्ही बाजूनी जर अशीच वास्तू झाली त्याला मी दाखवतो नंतर. तर आपली जी शाळा 3 शिफ्टमध्ये भरते ती एका शिफ्टमध्ये भरेल. कारण ही छोटी मुलं, त्याच्यानंतर मधली माध्यमिकची मुलं, त्याच्यानंतर ज्युनियरची मुलं आणि त्याच्यानंतर सिनियरची मुलं. अतिशय कॅम्पस छोटा असल्यामुळे 3-3 प्रकारामध्ये हे वर्ग भरावे लागतात. त्याचा खूप त्रास होतो. त्याचं नियोजन करताना नाकी 9 येतात. कृष्णा महाडिकांची जर कृष्णाने सुदर्शनचक्र फिरवलं तर त्यात काय अडचण येणार नाही. कारण मी त्यांना अरे तुझे बोलतो, कारण आम्ही पहिल्यापासून दोघंही काही नव्हतो, दोघंही शून्यात होतो. तर दोघंही शून्यात असतानाची आमची जी दोस्ती आहे ती दोस्ती अशीच अटळ अजूनपर्यंत आहे आणि या मरेपर्यंत ती अशीच राहील अशी मी ईश्वरदेवी प्रार्थना करतो. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणखीन संधी करायचं व्यासपीठ, सेवा करण्याची संधी मिळण्याचं व्यासपीठ असं आहे. मी त्यांना जवळजवळ 2-3 वेळा टोकतो की तुम्ही विधान सगळं जाऊ नका, पण विधान परिषदेचे आमदार व्हा, जेणेकरून तळागाळातल्या लोकांना तुमचा आमदार बनण्याची कामं मिळतील. आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांना आमदारकीला मिळू दे. त्यांच्या सोबत आलेले विजयजी पण त्या बाबतीत खुश आहेत. त्यांनी मला होकारार्थी मान दाखवलेले आहे की आमदार बनना चाहिए. आणि त्यांना अतिशय जवळ आहे, कारण ते आज मोदीजींच्या जवळ आहेत, आज ते देवेंद्रजींच्या जवळ आहेत, आज ते अनुराधाताई पौडवाल यांच्याही बरोबर आहेत. कारण जेव्हा कोरोना काळ आला तेव्हा त्यांनी आपल्याला मशिनरी दिल्या होत्या ऑक्सिजनच्या. तिथे मीही त्या कार्यक्रमाला अंधेरीमध्ये आपण गेलो होतो, तिथे त्या मशिनरी वाटप केल्या. त्याबरोबर आपले खेळाडू सचिन तेंडुलकर आहेत, त्यांच्या मातोश्री म्हणजे सचिन तेंडुलकरांची आई, ही त्यांना कृष्णा हा त्यांचा दुसराच मुलगा असं मानते. एवढं त्यांचं अतूट आणि जवळचं नातं असलेला माणूस आज आपल्या समोर बघायला मिळतोय. हे तुमच्या सर्वांचं भाग्य आहे. आणि अशा ज्या कृष्णाजी महाडिक यांना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना दीर्घायू लाभो आणि त्यांची उन्नती होत राहो आणि त्यांना वरचेवर प्रगतीच्याकडे वाटचाल हो अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो. सांगतो. जय हिंद, जय भारत. मंदिरामध्ये आज आपल्याला अतिशय मोलाचा संदेश समाजसेवक महाडिक साहेबांनी दिलेला आहे. मी त्यांना असा शब्द देणार आहे की महाडिक साहेब,
मी नव्यानेच आता या शाळेचा चार्ज घेतला आहे. मी बऱ्याच वर्षापासून तुमच्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी येतो, पण तेवढासा आपला परिचय नाही. आणि महेंद्र शेठनी या शाळा समिती चेअरमनचा कार्यभार हातामध्ये घेतला तेव्हापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघं हातात हात घालून या शाळेसाठी अगदी कुठल्याही आमदारांकडून असो, कुठल्याही समाजसेवकांकडून असो, बऱ्याचपैकी कॉम्प्युटर, बऱ्याच काही वह्या, बऱ्याच काही वस्तू या शाळेला उपयोगी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आम्ही नेहमी एकमेकाच्या विचाराने मिळवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोड्या कालावधीची सर्व्हिस आहे. महेंद्र शेठ अगदी शिक्षक होऊन रात्र आमच्या बरोबर या शाळेला विद्यार्थी मिळवण्यासाठी सुद्धा आमच्या बरोबर फिरतात. स्वतःचा धंदा असून सुद्धा तिकडे लक्ष कमी पण जास्त लक्ष शाळेमध्ये. कधीही फोन केला की 2 मिनिटात शाळेत हजर होत आहे. असा योग आम्हाला मिळाला आणि मिळत राहो. मी आत्ताच तुमचे आभार मानून या ठिकाणी म्हणजे थांबवणार नाही, तर तुमच्याकडनं आभार मानण्यासारखं, तुमचे ऋण व्यक्त करण्यासारखं असं काही काम मी कदाचित तुमच्याकडनं या शाळेसाठी घेईन आणि त्याच वेळेस मी तुमचे निश्चितपणे आभार मानेन असा शब्द देतो आणि या ठिकाणी सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.